नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि कोरोना मुक्त नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करते. शिका, संघटित व्हा आणि अखंड संघर्ष करा असा उद्धाराचा राजमार्ग भारतीयांना देणारे, विषमता नष्ट करण्यासाठीचं एकमेव औषध म्हणजे शिक्षण आहे असं मत मांडणारे ज्ञानयोगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यात नाहीत. तरी सुद्धा शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध, जो ते प्राशील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा विचार मांडून त्यासाठी अतोनात कष्ट करणारे बाबासाहेब आंबेडकर होते. ते स्वतः उच्च शिक्षित तर झालेच, पण त्याचबरोबर समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी कष्ट उपसले. तेव्हा हेच त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी आजचा हा विषय आहे. पाहूयात आजचा विषय काय. आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण विषयक विचार आणि योगदान. या मूलभूत विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तितकीच महत्त्वाची व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर व्ही.बी. तायडे सर. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. नक्कीच सर, कार्यक्रमात आपलंही मी खूप खूप स्वागत करते. आज आपल्यासारखी व्यक्ती इथे लाभले हे आमचं भाग्य. तेव्हा प्रेक्षकांना त्यांची ओळख करून देते. सरांबद्दल सांगायचं म्हणजे अर्थशास्त्र विषयात PhD पर्यंतचं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. गेले 45 वर्ष अध्यापन संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. सिडनहॅम कॉलेजमध्ये गेले 35 वर्ष अर्थशास्त्राचे अध्यापन ते करत होते. तसेच प्राचार्य पद सुद्धा त्यांनी भूषवलं आहे. सरांनी सिडनहॅम इन्स्टिट्यूट, साकेत इन्स्टिट्यूट, आकृती इन्स्टिट्यूट अशामध्येही डायरेक्टर, प्राध्यापक ही पदं भूषवलेली आहेत. त्यांची 3 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. तेव्हा इतके ज्येष्ठ व्यक्ती आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेत, हे खरंच आमचं भाग्य. या विषयावर आपण मार्गदर्शन करणार आहात आणि आमच्या मनातल्या शंका दूर करणार आहात. आपण कार्यक्रम सुरुवात करणारच आहोत, पण तत्पूर्वी याच विषयाशी निगडीत पाहूया एक ध्वनी चित्रफीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण वंचित दलित समाजाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून दलित समाजाला जे शिक्षणाचं दान दिलं ते जेवढं क्रांतिकारी आहे, तेवढंच मागासवर्गीयांच्या शिक्षणासंदर्भात बाबासाहेबांनी जे चिंतन केलं तेही तितकंच मूलगामी स्वरूपाचं आहे. ज्ञानाअभावी व्यक्ती आणि समाजाचं नुकसान जसं होतं, तसंच एखादी व्यक्ती किंवा समूहाला शिक्षण नाकारणं म्हणजे माणूस म्हणून त्याचं अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणं होय, अशी बाबासाहेबांची शिक्षणविषयक धारणा होती. याच विषयी अधिक जाणून घेऊया आपल्या तज्ज्ञ मंडळींकडून. ध्वनी चित्रफीत तर सर्वांनी पाहिलीच, तेव्हा आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सरांना मला विचारावंसं वाटतं की आजपासून बरोबर 10 दिवसांनंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी करणार आहोत. तर या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 131व्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो. आमच्या लाखो प्रेक्षकांना मी अभिवादन करतो, नमस्कार करतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल सांगायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची ही जयंती, बाबासाहेब आंबेडकरांचं जे व्यक्तिमत्व होतं हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांचं आता आपण पाहतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, नंतर स्त्रीशूद्रांचे उद्धारक, दलितांचे कैवारी, झुंजार पत्रकार, त्याच्यानंतर सिडनहॅम कॉलेजचे एक तेजस्वी प्राध्यापक, पट्टीचे अर्थतज्ज्ञ, जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ, अशा अनेक विशेषणांनी बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे असं मढवलं गेलेलं आहे. आणि चैताली, ह्याच्यामुळेच आपल्याला असं पाहायला मिळेल की बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ती केवळ ह्या देशातच नव्हे, म्हणजे देशात म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत तर आहे, परंतु विदेशामध्ये, ज्याच्यामध्ये अमेरिका आहे, युरोपियन कंट्रीज आहे, त्याच्यानंतर बाकी आफ्रिकन कंट्रीज आहे, या वेगवेगळ्या देशांमध्ये ती जयंती साजरी केली जाते. एवढं प्रचंड मोठं योगदान बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. मला आठवते
जेव्हा 125वी जयंती बाबासाहेबांची साजरी झाली अमेरिकेमध्ये, आय वॉज अ पार्ट ऑफ इट. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही युनायटेड नेशन्सला व्हिजिट दिली, तिथे तो फार मोठा कार्यक्रम झाला. आणि नंतर ज्या महाविद्यालयामध्ये, ज्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठ आपली PhD केली, त्या ठिकाणी एक 2 दिवसीय चर्चासत्र होतं, कॉन्फरन्स होती. त्याच्यामध्ये मी पेपर प्रेझेंट केला माझा, त्याच्यावर पुस्तकही लिहिलं. तर असं हे बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व जे आहे हे एक अनन्यसाधारण आहे. एका काव्याच्या ओळीमध्ये मी ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, नंतर तुमचे पुढचे प्रश्न विचारा. हे बघा, किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी, असं हे बाबासाहेब आंबेडकरांचं वा वा. एकंदरीत व्यक्तिमत्व आहे. प्रश्नच नाही. मला वाटतं तुम्ही जी विशेषणं आम्हाला सांगितलीत, ऐकवलीत आणि या काव्याच्या ओळी ऐकवल्यात, याच्यावरून त्यांच्या संपूर्ण कामाचा खरं थोडक्यात परिचय हा सगळ्यांनाच होतो. Exactly. आणि इथेच जाऊन पुढे एक प्रश्न विचारावा असं वाटतं. तुम्ही उल्लेख केलात की ते जागतिक कीर्तीचे विद्वान संशोधक सुद्धा होते आणि ते स्वतः उच्च शिक्षित होते, पण हे सर्व शिक्षण घेताना असंख्य अडचणींचा सामना त्यांना करायला लागला. तर त्या नेमक्या कोणत्या होत्या हे आम्हाला ऐकायचं. हे बघा, असंख्य अडचणीचा सामना म्हणजे त्यांच्या समोर अडचणींचा असा डोंगरच उभा होता आणि अडचणी ह्या सरत नव्हत्या. त्या सरत नसताना नवीन अडचणी निर्माण व्हायच्या, असं खूप उदाहरणं देता येतील. मला एक प्रामुख्याने इथे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन मी एखाद्या छोट्याशा असे एखाद्या आपण बागेमध्ये जातो, आपण फुलपाखरू बघतो. फुलपाखरू खूप अगदी रंगीन फुलपाखरं असतात, त्यांचे वेगवेगळे त्या पंखाचे रंग 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 असे. तसं असं हे एक अत्यंत हँडसम, अत्यंत राजबिंड रूप बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्याला एक माहिती नसतंय की हे फुलपाखरू जेव्हा जन्मते तेव्हा त्यांना किती अडचणींना सामोरे जावं लागतंय आपल्याला माहिती आहे. ते अंडी, कोश, त्याच्यानंतर अळी आणि ह्या सगळ्या अवस्था पार करत 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 मग ते आपल्याला सुंदर असं फुलपाखरू पाहायला मिळते. हा प्रकार बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये झालेला आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे अडीअडचणीमध्येच गेलेलं आहे. ह्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये मी असं सांगेल की पहिली जी बाब होती ती अशी होती की त्यांचं दारिद्र्य भरपूरच होतं. ती सगळी 14 भावंडं होती आणि या 14 भावंडांचं अगदी पोषण करणं, त्यांना शिक्षण देणं वगैरे हे रामजी बाबांना शक्यच नव्हतं. खूप अडचणी होत्या. पण बाबासाहेब आंबेडकरांचे वडील या सगळ्या अडचणींना पुरून उरले आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकर निर्माण केले, एक जागतिक कीर्तीची व्यक्ती निर्माण केली. या अडचणी अशा होत्या की त्यावेळचा जो कालावधी होता आपल्याला माहिती आहे, त्यावेळेला अस्पृश्यता ही फार अगदी टोकाला गेलेली होती. बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीतले, अस्पृश्य जातीतले, त्यामुळे त्यांना ते सगळं पाहायला मिळत होतं. शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर बसवायचं, तो न्हावी इतरांची सर्वांची कटिंग करायचा, पण ह्या अस्पृश्यांना तिथे एंट्री नव्हती. पिण्याच्या तळ्याचं पाणी आहे पिण्याचं, त्याच्यावर कुत्री मांजरी वगैरे जाऊन पाणी प्यायची, त्यात लोळायची, पण अस्पृश्यांना त्या पाण्याला टच करण्याचा अधिकार नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी बघितल्या. आपल्याला माहिती आहे तो गोरेगावचा जो प्रसंग आहे तो फार टची आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर लहान होते, त्यांचे भाऊ आणि ते त्यावेळेला त्यांच्या वडिलांना भेटायला गेले. त्या गोरेगाव स्टेशनला जायचं होतं. त्यांचा जो येणारा माणूस होता, त्यांचा कोणीतरी नातलग, तो आला नाही. मग ते पायी जायला निघाले, कारण तिथे गाडी नव्हती. एक गाडीवान तयार झालं, पण जेव्हा त्यांना कळलं बाबासाहेब आंबेडकरांचं रूप अगदी अगदी तेजोमय रूप होतं, त्यांना वाटलं कोणीतरी ही चांगल्या घराण्यातली मुलं असतील. पण जेव्हा त्यांना कळलं की ही महाराची मुलं आहेत, त्यावेळेला त्यांनी अक्षरशः सांगितलं, गाडीत मधून ढकलून दिलं त्यांना. हे असे हाल सहन करावे लागले. शेवटी त्यांनी या अटीवर तयारी दाखवली की ठीक आहे, तुम्ही गाडी चालवा, मी चालत येतो, कारण मला त्याचा विंटाळ होणार नाही. इथपर्यंत परिस्थिती. पुढे गेल्यानंतर त्यांना भूक लागते, जेवायला काही नाही, तहान लागते, एक नाला असा वाहत असतो. त्यांनी सांगितलं की पाण्याचं काय, तर हे पाणी आहे, पाणी प्यावं लागेल. आणि अशा असंख्य अडचणींना सामोरे जात 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 बाबासाहेबांनी हा जो पुढचा मार्ग अवलंबला तो अवलंबला आणि पुढे 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 जात राहिले. एवढंच नव्हे, दुसरं आणखी एक बाब सांगतो मी की ज्या चाळीमध्ये बाबासाहेब आंबेडकर राहत होते, ती दबक चाल जी आहे अजूनही परेलला आहे, ते गिरगावमध्ये
आपल्या गिरण गावामध्ये, तिथे एक 10 बाय 10ची खोली, अडचणी बघा किती. आणि त्या खोलीमध्ये एक बकरी राहायची. ही 7-8 माणसं, त्यांची आत्या, त्यांच्या मोठ्या काकू, ते हे सगळे लोक राहायचे अगदी अडीअडचणीमध्ये. अभ्यास काही होत नव्हता. कसा अभ्यास करणार? मग रामजी बाबांनी काय केलं की रामजी बाबांनी असा एक क्रमच ठेवला की सकाळी असं रात्रभरी मुंबई रात्रभरी जागते आणि दिवसाही जागते, पण साधारणपणे 1:30च्या दरम्यान मुंबई थोडीशी शांत होते, सुस्तावते. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी असा एक प्लॅन केला की भीमाला सकाळी उठवायचं. कितीला उठवायचं की सकाळी म्हणजे अगदी रात्रीच्या 2ला उठवायचं आणि 2 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत अभ्यास होईल. अशा प्रकारे त्यांनी ते ध्येय ठरवलं आणि अभ्यास करत 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 बाबासाहेब पुढे 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 गेले. याच्यामध्ये हे सगळं करत असताना मग सकाळी उठल्यानंतर ते नळाच्या आपल्याला माहिती आहे की नळावर कशी बायांची आरडाओरडी राहते, कसं पाण्याच्यासाठी, तो पण सगळा त्यांना. मग ते 6च्या पुढे 5च्या पुढे अभ्यास अजिबात होत नव्हता. अशा रीतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत अडचणीमध्ये दिवस काढले. मग त्यांच्या मनामध्ये एक विचार आला. बाल भीम, वय असेल फार फार तर 12-14 वर्षाचं. बाबासाहेब आपल्या वडिलांना विचारतात, बाबा हे असं का? हे कुत्री मांजरी पाणी पिता, आम्हाला अधिकार नाही, असं का? काय अशा प्रकारे हा जातीभेद आणि हे भिन्नता का? तर मग त्यांच्या वडिलांनी सांगितलं, ते भिवा म्हणायचे बाबासाहेबांना, भीमरावांना, हे असंच चालणार जोपर्यंत या देशातील संस्कृती आहे अशा प्रकारची, ते तसंच राहील. म्हणून तू शिक, खूप शिक, आणि शिकून हे चित्र पालटवण्याचा प्रयत्न कर. अशा प्रकारे एक त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी संदेश दिला आणि तो संदेश त्यांनी मानला. आणि तेव्हापासूनच मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की त्यांचं शिक्षणाचं जे काही कामकाज होतं ते अत्यंत ज्याला आपण अत्यंत इफेक्टिव्हली म्हणू अशा रीतीने पार पाडत ते पुढे गेले. एवढंच नव्हे तर संपूर्ण अडचणीमध्ये शिक्षणातल्या अडचणी आणखीन वेगळ्याच होत्या. ते अस्पृश्य असल्यामुळे वर्गाच्या बाहेर तर बसत होतेच. त्यांना संस्कृत विषय दिला नाही साताऱ्याच्या शिक्षकांनी, कारण ते अस्पृश्य होते. मग त्यांना दुसरे विषय घ्यावे लागले आणि अशा रीतीनं ते पुढे जात राहिले. आणि पुढे जात राहिले ते एवढे की जेव्हा ते मॅट्रिक पास झाले एल्फिन्स्टन कॉलेजमधून 1912ला ते BA झाले, तिथेही अडचणी होत्याच. पण नंतर एक अत्यंत एक आनंददायी अशी घटना घडली. आणि ती घटना अशी की त्यांचे जे गुरुजी होते, त्यांचे गुरुजी ॲक्च्युली गुरुजी नव्हते, त्यांना कधी शिकवलं नाही त्यांनी. केडुस्कर गुरुजी जे विल्सन कॉलेजला शिक्षक होते, त्यांची आणि बाबासाहेबांची नेहमी भेट व्हायची चर्चगेटच्या गार्डनमध्ये, चर्नी रोडच्या. आणि खूप बाबासाहेबांना मार्गदर्शन करायचे ते. आणि त्यांनी मग असं बघितलं की हा एक अत्यंत टॅलेंटेड विद्यार्थी आहे आणि इतका टॅलेंटेड आहे की ह्याच्या ग्रोथला स्काय विल बी द लिमिट, इतकं प्रचंड हा बुद्धिमान मुलगा आहे. मग त्यांनी ते ताडलं आणि त्यांनी मग बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे बाबासाहेबांना घेऊन गेले. त्यावेळेला सयाजीराव गायकवाडांनी एक असं डिक्लेरेशन दिलं होतं की जी मागासवर्गीय मुलं या देशातील परदेशामध्ये शिक्षणाला जातील त्यांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करू. आणि त्याप्रमाणे त्यांनी भेट करून दिली. आणि त्याच्यामधला एकच मुद्दा मी सांगतो जो खूप महत्त्वाचा आहे. आता जेव्हा एखादी स्कॉलरशिप मिळते त्यावेळेला $11.5 एवढी मंथली स्कॉलरशिप त्यांनी सँक्शन केली कोलंबिया विद्यासाठी MA करण्यासाठी. तर त्यावेळेला एखादी व्यक्ती याच्यासाठी लायक आहे का नाही ह्याचा विचार तर त्या डोनरला करावाच लागतो. मग बाबासाहेबांना त्यांनी एकच प्रश्न विचारला की भीमराव, तुम्हाला बाहेर जायचं शिक्षणासाठी, अमेरिकेला जायचं आहे, उच्च शिक्षण घ्यायचं आहे, पण हे शिक्षण कशासाठी? बाबासाहेबांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिलं की मला शिकायचं आहे, मला खूप शिकायचं आहे, शिकून मोठं व्हायचं आहे. आणि जी दुर्दशा या देशातील दुबळ्यांच्या नशिबी आलेली आहे, अस्पृश्यांच्या नशिबी आलेली आहे, शूद्रांच्या नशिबी आलेली आहे, ते दूर करण्यासाठी मी माझ्या उच्च शिक्षणाचा उपयोग ह्या समाजासाठी करेल. अशा प्रकारचे डिक्लेरेशन दिल्याबरोबर त्यांची स्कॉलरशिप सँक्शन झाली. आणि मग भीमराव हे उंची गाठत इतके विद्वान झाले की जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. खूप छान. मला वाटतं तुम्ही अगदी लहानपणापासून त्यांचा
पूर्ण प्रवास आम्हाला उलगडून दाखवलात. आणि ह्याच निमित्ताने आणखीन विचारावंसं वाटतं की नेमकी शिक्षणाची एक संकल्पना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडून ठेवली, तर नक्की त्यावेळेला त्यांचा दृष्टिकोन किंवा त्यांची ही संकल्पना काय होती? हे बघा, बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आपल्याला, आमच्या प्रेक्षकांना आणि सगळ्यांनाच माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर MA, PhD, DSc, LLD, बार ॲट लॉ, नंतर DLIT ही ऑनररी पदवी, म्हणजे एवढे जे ते विद्वान होते की आय फील देर आर हार्डली एनी देर आर नो पॅरलल्स टू हिम. आणि हे शिक्षण घेतल्यानंतर माणसाचा जो व्ह्यू पॉईंट होतो, जी बघण्याची दृष्टी असते ती अत्यंत विस्तारित झालेली असते. आणि बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये तेच झालं. अत्यंत विस्तारित दृष्टी म्हणजे अशी दृष्टी की शिक्षण म्हणजे फक्त अबकडं नव्हे, शिक्षण म्हणजे बाराखडी नव्हे, आकडेमोड नव्हे, शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नव्हे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन होणं, त्याच्यामध्ये टोटल बदल होणं, तो सुसंस्कृत होणं. आणि शिक्षण म्हणजे न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही जी काही बुद्धिझमची मूल्ये आहेत, ही मूल्ये त्या माणसाच्या मनामध्ये रुजवली गेली पाहिजे, तरच त्याला आपण शिक्षण म्हणू, अन्यथा नाही. त्याचप्रमाणे अनेक बाबी समाजामध्ये, गुलामगिरी असेल, कुठेतरी अन्याय अत्याचार असेल, ह्याच्याबद्दलची जाणीव निर्माण होणे म्हणजे सुद्धा शिक्षण. अशा प्रकारे शिक्षणाचं त्यांच्या बाबतीत शिक्षणाचं अशा प्रकारे म्हणणं होतं. आणि मग म्हणूनच त्यांनी शिक्षण म्हणजे मूल्य शिक्षण ह्याच्यावर त्यांनी फार भर दिला. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो व्हॅल्यू एज्युकेशन वगैरे, त्याच्यावर मी सविस्तर बोलतो नंतर. पण एकंदरीत शिक्षणाची त्यांची जी संकल्पना होती, ही संकल्पना अशा प्रकारची होती की त्याच्यामध्ये त्यांनी अगदी फुल्यांचं जे काही ब्रीदवाक्य होतं ते त्यांच्या अगदी लक्षामध्ये होतं कायमचं. आणि ते ब्रीदवाक्य असं होतं, एक थोडं म्हणजे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विद्येविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अशा प्रकारचं अविद्या म्हणजे जिथे शिक्षण नाही, तिथे अशा प्रकारची सिच्युएशन ही निर्माण होऊ शकते. आणि म्हणून शिक्षण म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन मनकाइंड असं त्यांचं म्हणणं होतं. आता एक छोटं उदाहरण मी आपल्याला देतो की आपण एखादा माणूस भुकेला आहे, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी त्याला जेवण देतो. समजा एक चीनी म्हण आपल्याला सांगतो मी. चीन म्हण अशी आहे की एखाद्याला भूक लागली तर त्याला मासा दिला जातो, पण एखाद्याला ते मासा देऊन त्याचा एका दिवसाचा प्रश्न आपण सोडवतो. पण जर त्याला मासे पकडायचं प्रशिक्षण दिलं तर तो आयुष्यभर कमाई करू शकतो. कारण शिक्षण हे महत्त्वाचं आहे, स्किल हे महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी शिक्षणाकडे एक आपला दृष्टिकोन, अशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन होता. निश्चितच खूप छान पद्धतीची म्हण आपण सांगितली. मला वाटतं आजच्या या पिढीला हेच खरं तर आवश्यक आहे. आणि तुम्ही खूप छान बोलताय. आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर VB तायडे सर आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार आणि योगदान या विषयावर. आपण बोलत होतो शिक्षणाची संकल्पना बाबासाहेब आंबेडकर यांच्या निश्चितपणे काय डोक्यात होती ते आपल्याला सरांनी सांगितलं. इथूनच पुढे विचारावंसं वाटतं की हे शिक्षणाचे जे स्तर आहेत किंवा जे मूलभूत घटक आहेत ते त्यांनी नेमके कशा पद्धतीने मांडले? म्हणजे हा जो प्रश्न आहे आपला, हा त्याला आपण काय म्हणू, जसं सिनेमामध्ये टायटल सॉन्ग असते तसं हे टायटल क्वेश्चन हा आहे. कारण याचं हे टायटलच मी दिलं होतं, म्हणून याचं उत्तर मी चैताली थोडं सविस्तर देतो. बाबासाहेब आंबेडकरांचं जे शैक्षणिक विचार होते आणि त्याचे वेगवेगळे टप्पे होते, त्याच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हणजे मी असं म्हणेल की बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली जी बाब त्यांच्या डोक्यामध्ये जी होती ती ही होती की शिक्षण म्हणजे फार कठीण परिश्रम, त्यातूनच आपण पुढे जाऊ शकतो.
मला आठवते त्यांचं एक भाषण होतं ते 9 सप्टेंबर 1938चं पुण्यामध्ये दिलेलं भाषण विद्यार्थ्यांसमोर. तर त्यावेळेला ते म्हणाले की मुलांनी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या. एक गोष्ट म्हणजे त्यांनी कठोर परिश्रम करावे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आणि हे कठोर परिश्रम म्हणजे असे आणि त्यांचं स्वतःचंच उदाहरण सगळ्यांसाठी हे अगदी आयडियल उदाहरण ठरते. त्यांचं कोलंबिया मॉडेल ज्याच्यामध्ये त्यांनी 18 तासाचं अभ्यासाचं मॉडेल अगदी स्वतः अवलंबून ते पुढे गेले. ते जेव्हा विद्यार्थ्यांना असं सांगायला लागले की तुम्हाला पुढे जाण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम करूनच पुढे जावं लागेल आणि त्याशिवाय तुम्हाला कोणी ओळखणार नाही किंवा तुम्ही दिव्य केल्याशिवाय तुम्हाला महत्त्व येणार नाही. हे सांगण्याचं कारण असं की अस्पृश्य लोकांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यावेळी असा होता की हे पुढे जाऊ शकणार नाहीत. म्हणून ते म्हणाले की तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला प्रचंड मोठी मेहनत घ्यावी लागेल. कारण लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असा असतो. त्यांनी उदाहरण दिलं आहे की समजा एखादी अस्पृश्य बाई आहे आणि तिच्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत. तर पाहणारा असं म्हणतो अरे हे पितळेचे असतील. एखादी ब्राह्मण बाईच्या अंगावर जर समजा साधेही दागिने असले पितळेचेही असले तरी बाबासाहेबांचं म्हणणं असं की लोकांचा गरज असा होईल की ती ब्राह्मण समाजातील आहे आणि हे तिचे सोन्याचे दागिनेच असले पाहिजे. अशा रीतीनं जो पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन आपण लक्षात ठेवला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी असं मग म्हटलं की तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. इफ पीपल वर्क समथिंग लाईक एक्स युअर वर्क शुड काउंट इनटू 2x or 3x. दुप्पट तिपटीनं तुम्ही काम करा, मेहनत करा, म्हणजे यश तुमच्या अगदी पायथ्याशी येईल. आपल्याला माहिती असली जेव्हा त्यांनी जो लंडनमध्ये अभ्यास केला, MSc तिथे केलं कम्प्लीट, DSc केलं, तिथे बॅरिस्टरची पदवी घेतली. हे सगळं करायला त्यांनी विद्यार्थ्यांनाच सांगितलेलं आहे. हे सगळं करण्यासाठी 8 वर्ष एखाद्याला लागली असती. हा सगळा कोर्स मी 2 वर्ष 3 महिन्यामध्ये केला. हे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. म्हणून आणि त्याच्यामुळेच ते त्यांचं जे मॉडेल आहे लंडन युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असू दे कोलंबियाचं, ते जगप्रसिद्ध आहे. निश्चितच सर, तुम्ही जे सांगितलं की कष्टांचं महत्व हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमात. जरूर. शिवानंद सर आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. निश्चित. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारा फार चांगले असायचे. त्यांचे व्यक्तिमत्व सुद्धा फार चांगले आहेत. पण काय झाले सध्याच्या युवा पिढीला ते विचारधारा आणि व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या मार्गदर्शन हे अजूनपर्यंत सुद्धा पोचवायला पाहिजे युवा पिढीला. म्हणजे त्याचा फार चांगल्या प्रकारे उपयोग होईल आणि त्यांचं अनुसरण सुद्धा या युवा पिढीला होईल असे माझे विचार आहेत. पण हे विचारधारा कशा प्रकारे युवा पिढीला पोचवायचं किंवा काय माध्यम त्याला आहे, कशा प्रकारे आपण त्या युवा पिढीवर पोहोचू शकतो आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो असा माझा प्रश्न आहे. मॅडम शिवानंदजी, तुम्ही अगदी प्रश्न विचारला. मला वाटतं त्यांनी फारच चांगला प्रश्न विचारला. खरंच त्याची गरज आहे. त्याची फार गरज आहे. आणि खरोखर म्हणजे मी तर दूरदर्शनचं खरोखर मी आभार मानतो की दूरदर्शन अशा प्रकारचे जे शैक्षणिक कार्यक्रम आहेत, जे थोर व्यक्ती या देशातील आहेत त्यांच्या संदर्भातले जे कार्यक्रम दूरदर्शन ठेवते, ते त्याचा उद्देशच असा असतो मुळे की ते लोकांपर्यंत पोहोचावे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, तरुणांपर्यंत पोहोचावे. त्या दृष्टिकोनातून हा एक उपक्रम तर आहेच आहे. त्याशिवाय हल्ली एक असा ट्रेंड आहे की ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती राहते तर हा जयंतीचा सोहळा जो आहे हा साधारणपणे कधी 3-3, 4-4 दिवस, 8-8, 10-10 दिवस चालतो. आणि त्याच्यामध्ये मग ते एक प्रकारे ते भाषणांच्या अशा मालिका ठेवतात. आणि पहिलं पुष्प, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं असं. आणि त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला असं समजते की तरुणांचं चांगल्या प्रकारे प्रबोधन होते. त्याशिवाय परत काही न्यूजपेपर्स आहेत. या न्यूजपेपर्सच्या माध्यमातून सुद्धा फार चांगल्या प्रकारे लोकांचं प्रबोधन होते. ज्याच्यामध्ये या सगळे फक्त बाबासाहेब आंबेडकर तर हे होतेच, ते जागतिक कीर्तीचे विद्वान होते. त्यांचे विचार या पेपर्सच्या माध्यमातून जातात, बाकीच्या मास मीडियामधून जातात आणि इतर लोकांचेही विचार ते या तरुणांपर्यंत जातात, सगळ्या पिढ्यांपर्यंत जात असतात. आणि ते तसे जाणं फार महत्त्वाचं आहे. याचा आणखीन एक भाग मी सांगेल की हे तरुणांपर्यंत कसं पोहोचेल. आता हे तर आहेच, दूरदर्शनचे मी त्यासाठीच आभार मानले. पण त्याच्याशिवाय मी असं म्हणेल की काही
जे लोक आहेत, आता बाबासाहेब आंबेडकरांचं एक म्हणणं होतं की माझी 10 भाषणं हे भीमराव कर्डकांच्या एका भाषणाबरोबर एका गाण्याबरोबर आहे. वामन कर्डक नव्हे, भीमराव कर्डक त्यांच्या आधीचे शाहीर होते, तर त्याच्यामधून त्याला सुद्धा फार महत्त्व आहे. म्हणून इथे जो रोल आहे आमच्या गायकांचा, त्याच्यामध्ये वामनदादा कर्डक असतील, नंतर हल्लीच्या कालावधीमध्ये आमचे प्रतापसिंग बोदडे असतील, ह्यांनी गाण्यांमधून बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहे ते, गौतम बुद्धाचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा फार चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे. आणखीनही काही माध्यमं असतील आणि आपल्याला माहिती आहे की शासनसुद्धा या दृष्टिकोनातून चांगले चांगले प्रोग्राम ठेवते आणि दूरदर्शनचा आजचा हा प्रोग्राम ही त्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे असं मी मानतो. निश्चितच खरंच सामाजिक माध्यमांचा आत्ताच्या काळात आपल्याला निश्चित उपयोग होणार आहे हे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. या विषयावर अशीच चर्चा आपण अजून चालू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. तायडे सर आपल्याला मार्गदर्शन करता आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आणि योगदान या विषयावर. सर, मला असं विचारावंसं वाटतं, तुम्ही मगाशी बोलता बोलता उल्लेख केलात की मूल्याधिष्ठित शिक्षण हे त्यांची फार महत्त्वाची मूलभूत संकल्पना होती. त्याचबरोबर स्त्री शिक्षणासाठी सुद्धा ते तितकेच आग्रही होते. तर याबाबत काय सांगाल? हे बघा, शिक्षण म्हणजे नुसतं काही डिग्री घेणं नाही, ही तर एक अत्यंत महत्त्वाची बाब त्यांच्या दृष्टिकोनामध्ये होती. आणि मग त्यांचं म्हणणं असं होतं की शिक्षणाबरोबर जर शील नसेल तर ती व्यक्ती काही कामाची नाही, असं त्यांनी सरळ अनेक सभांमध्ये सांगितलं की आमचा जो शिकलेला माणूस आहे, हा शिकलेला माणूस याची सामाजिक बांधिलकीसुद्धा असली पाहिजे, तो निर्व्यसनीही असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं समाजामधलं जे काही योगदान आहे ते योगदानसुद्धा समाजाने मान्य केलेलं असलं पाहिजे. याच्यामध्ये मूल्य शिक्षणाला महत्त्व देताना मी एक उदाहरण मी सांगतो आपल्याला, आमच्या प्रेक्षकांना मुद्दाम सांगतो. हे उदाहरण माझ्या एका शिक्षकांनी, माझ्या एका प्राचार्याने सांगितलेला, खूप महत्त्वाचं आहे. ती घटना 1953ची होती आणि आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या काही शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये मिलिंद कॉलेज आहे, फार महत्त्वाचं सिद्धार्थ कॉलेज आहे. तर बाबासाहेब आंबेडकर सिद्धार्थ मिलिंद कॉलेज त्या कॅम्पसमध्ये अत्यंत सुरेख कॅम्पस आहे. असे सांचीचे स्तूप सारखे तिथे असे 2 स्तंभ उभारलेले आहेत, बाबासाहेब तिथे बसलेले आणि त्यांच्या बाजूला वराळे साहेब बसलेले, डेप्युटी चेअरमन जे होते पिवजन सोसायटीचे. आमचे चिटणीस सर जे माझेही प्राचार्य होते ते बसलेले आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. हे प्रांगण मोठं मिलिंद कॉलेजचं, त्यावेळेला बांधकाम पूर्ण झालेलं नव्हतं आणि बांधकाम पूर्ण झालेलं होतं, 50लाच झालं कंप्लीट. आणि मग त्या दरम्यान एक 2 मुलं अशी धावत आली. एक मुलगा जो होता तो गाढवावर बसला होता आणि दुसरा त्याच्या मागे धावत होता. हे बाबासाहेबांनी बघितलं आणि त्यांनी ती चर्चा तशीच सोडून दिली. हातामध्ये काठी, त्यांच्या हातात काठी राहती, काठी घेतली आणि धावत सुटले ते. मग चिटणीस सरांनी मला हे आम्हाला सांगितलं, आमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना, 69ची बॅच आमची, की बाबासाहेब त्याच्या मागे धावत सुटले, आम्ही त्यांच्या मागे धावत सुटलो. बाबासाहेब पडतील वगैरे काय, कारण 53ची घटना आहे, 1953ची. बाबासाहेबांनी कसं तरी आवरलं. बाबासाहेबांनी त्यावेळेला काढलेले उद्गार बघ किती मोलाचे आहेत. ते म्हणाले, अरे गाढवांनो, तुम्हाला ह्या गाढवाचं जीवन तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी शैक्षणिक संस्था काढलेली आहे, तुमच्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून मी शैक्षणिक संस्था काढलेली आहे, तुमचं भलं व्हावं म्हणून मी शैक्षणिक संस्था काढलेली आहे. आणि अशा रीतीनं तो मुलगा इतका गारज झाला की तो अक्षरशः तिथे बाबासाहेबांच्या पायावर पडला, रडायला लागला, सर मला माफ करा. असं व्हॅल्यू एज्युकेशनचं त्यांच्या मनामध्ये हे होतं. स्त्रियांसाठी त्यांनी भरपूरच केलेलं आपल्याला माहिती आहे की जरी त्याची मुहूर्तमेढ फुले दाम्पत्याने 1948ला पहिली शाळा काढली भिडेवाड्यामध्ये. पण एक असा बघा, एक योगायोग असा आहे की जिथे फुले संपतात तिथे बाबासाहेब आंबेडकर सुरू होतात. काय योगायोग आहे. 1980ला फुल्यांचा अंत झाला आणि 1991ला बाबासाहेब अवतरले. याचं एकंदरीत अशी एक संकल्पना वाटते की हे शिक्षण क्षेत्रातलं अधुरं काम पूर्ण करण्यासाठीच बाबासाहेबांचा उदय झालेला आहे की काय. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं कामकाज जे होतं, स्त्रियांना त्यांनी अगदी अनेकदा मार्गदर्शन करून सांगितलं स्त्रियांना की तुम्ही शिका, मुलांना सुद्धा तुम्ही शिकवा आणि तुमचा पती दारू पिऊन आला तर घरामध्ये त्याला घेऊ नका, मुलींचं लहानपणीच लग्न करू नका, त्यांना शिकू द्या. असे अनेक प्रकारचं त्यांनी स्त्रियांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांचं ते याचं जे भाषण होतं 14 ऑक्टोबरचं
त्या भाषणामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख अत्यंत चांगल्या प्रकारे आलेला आहे. खूप छान. आपण जो प्रसंग सांगितला तो मला वाटतं फार महत्वाचा आहे. फारच की महत्त्वाचं शिक्षण आहे. असं घ्या की गाढवासारखी अवस्था आपली होऊ नये. हे खरंच आजच्या पिढीला फार महत्वाचं आणि साजेसं असं उदाहरण आहे. अगदीच अगदीच अगदीच. सर, खरंच म्हणजे मला वाटतं की तुम्ही खूप मोठे या बाबतीत अनुभवी आहात आणि तुमचं हे सद्भाग्य आहे की तुम्ही सिडनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाचं जवळजवळ 35 वर्ष अध्यापन केलं आणि ह्याच कॉलेजमध्ये 1918 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा प्राचार्यपदी होते आणि त्यावेळेला शिक्षकांच्या बाबत त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन होता. तर तो आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचा आहे, तर ते ऐकायचं. अगदी अगदी बरोबर. हे बघा, बाबासाहेब आंबेडकरांचं सिडनमधलं जे काही जीवन होतं, एक वर्ष 4 महिनेच फक्त ते तिथे होते आणि तिथे येण्याचं कारण काय होतं की त्यांना MSc कंप्लीट करायचं होतं. फंड संपले होते, स्कॉलरशिप संपुष्टात आली होती. मग इकडे येऊन मग ते काही कालावधीसाठी प्रायव्हेट ट्युशन्स घेतल्या. नवल भत्तेना त्यांचे फार जवळचे मित्र होते, त्यांनी काही पारशी विद्यार्थ्यांच्या 2-3 ट्युशन्स त्यांना दिल्या. परंतु हे सगळं असताना, हे एवढं शिक्षण असतानाही त्यांना फारसं काही अस्पृश्य असल्यामुळे त्यांना जो फायनान्शियल सपोर्ट असावा तो मिळतच नव्हता. मग त्या दरम्यान सिडनहॅमची जाहिरात आली, बाबासाहेब आंबेडकरांनी अर्ज केला. त्याच्यामध्ये जवळ 18-20 अगदी त्यावेळेचे पट्टीचे तज्ज्ञ त्यावेळेला होते, खूप मोठमोठे लोक होते. पण बाबासाहेब आंबेडकरांचं त्यावेळेचं PhD हे कोलंबिया विद्यापीठाचं आणि त्यांचं जे एकंदरीत व्यक्तिमत्व, कामकाज याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे सिलेक्शन झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि तो ठसा असा उमटवला की त्यांच्या, आता जसं मी एक उदाहरण आमच्या प्राचार्यांनी, चिटणीस सरांनी सांगितलं तसं एक अत्यंत आगळं वेगळं उदाहरण मी तुम्हाला देतो, थोडक्यातच देतो, आपला वेळ कमी राहिलेला आहे. ते उदाहरण असं आहे की इट इज अ स्टोरी ऑफ 1981. त्यावेळेला मी सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक, HOD सुद्धा नव्हतो, आय वॉज अ ज्युनियर लेक्चरर. तर त्यावेळेला एक अर्जुन अय्यर नावाचे सिडनहॅम कॉलेजचे पहिले प्राचार्य जे काही अय्यर होते त्यांचे चिरंजीव, ते महाविद्यालयाला त्यांनी भेट दिली. म्हणजे आम्हीच ते अरेंज केली होती. मुतालिक सर वाटते त्यावेळेला प्राचार्य होते आणि ते आले आणि ते म्हणले की बाबासाहेब आंबेडकर माझे प्राध्यापक होते. आम्ही अत्यंत असं हे झालो की अरे बापरे, बाबासाहेबचे विद्यार्थी आपल्याला इथे पाहायला मिळतात. अर्जुन अय्यरांनी सांगितलं की ते इतके उत्तम शिक्षक होते की त्यांचं एकही लेक्चर आम्हाला बुडवावंसं वाटत नव्हतं. एवढंच काय, पण जे ते शिकवायची पद्धत अशी होती की जणू काय ते आम्हाला स्टोरी सांगत आहेत, इतकं चांगल्या प्रकारे ते आम्हाला शिकवायचे. एकही लेक्चर आम्ही त्यांचं बुडवत नव्हतो. त्यांचं जे लुक होतं ते ऐटबाज एखाद्या अमेरिकन प्राध्यापकासारखं ते अगदी डोळ्यात सामावून घ्या. कधी कधी त्यांना आम्ही प्रश्न विचारायचो, पण अनेकदा आम्ही त्यांच्याकडे जायचो, त्यांचं जे काही राजबिंड रूप होतं त्याचं दर्शन व्हावं यासाठी आम्ही जात होतो. असे अनेक त्यांचे ते अनुभव सिडनहॅममध्ये होते. ते स्वतः प्राध्यापक असल्यामुळे प्राध्यापकांच्याबद्दल त्यांचं जे मत होतं तो प्रश्न आपण विचारला, फार चांगला प्रश्न विचारलेला आहे. त्यांचं मत असं होतं की जे शिक्षक आहेत, जे प्राध्यापक आहेत, या प्राध्यापकांनी 3 गोष्टी कराव्या आणि या 3 गोष्टीचा उल्लेख त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये त्यांचं जे एक लेक्चर त्यांनी दिलं होतं त्या लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्राध्यापक आहात म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे अगोदर तुम्ही अध्ययन करा, खूप वाचन करा, त्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे अध्ययन करा आणि त्याच्यानंतर तुम्ही रिसर्च करा. ह्या 3 गोष्टी तुम्ही अशा रीतीने करा की तुम्ही स्वतःला त्यात झोकून द्या. घरचं जे कामकाज आहे ते तुमच्या मिसेसवर सोपवा, पण तुम्ही हे काम करा. अशा रीतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणाविषयीचं हे होतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला हेही सांगतो, आणखीन एक उदाहरण देतो मी, की शिक्षकांच्याबद्दल त्यांच्या मनात जो आदर होता, त्यांचे शिक्षक असतील, त्यांच्या सिद्धार्थ कॉलेजचे शिक्षक असतील, खूप मोठी मंडळी त्यावेळेला होती. मधु दंडवते सारखी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांनी सिलेक्ट केली होती सिद्धार्थ कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर आणखी अनेक मोठमोठी माणसं, गजेंद्र गडकर होते, त्याच्यानंतर मी सांगतो आपल्याला पाटणकर होते, शहारे साहेब होते, वानखडे साहेब, काही इकडे बेलसरे वगैरे, अनंत काणेकर. तर मधु दंडवतेंना एकदा आम्ही एका प्रोग्रामला बोलवलं होतं सिडनहॅम कॉलेजमध्ये. ते SK मेमोरियल लेक्चर द्यायचं होतं त्यावेळेला. तर ते म्हणले की एकदा बाबासाहेब आंबेडकरांना माझ्याबद्दल एका प्राचार्यांनी सांगितलं की हे लेक्चर्स घेत नाहीत. कारण काय होतं की त्यावेळेला मधु दंडवते ह्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये इतके व्यस्त होते की त्यांना वेळ मिळत नव्हता. मग एकदा 8 दिवस काहीतरी लेक्चर घेतले नाही.
प्राचार्यांनी सांगितलं की यांनी लेक्चर घेतलेलं नाही. दुसऱ्याच दिवशी मधु दंडवतींनी राजीनामा लिहिला, बाबासाहेबांच्याकडे जाऊन अगदी आदबीनं असं नमस्कार करून, सर हा माझा रान. ते पाहायला लागले, अरे दंडवते हे काय, सर मी लेक्चर घेतले नाहीत. अरे मग त्यांनी प्राचार्यांना बोलावलं आणि सांगितलं की हे काय आहे. मधु दंडवते सारखी व्यक्ती ज्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये, ते जर स्वातंत्र्यासाठी लढत आहेत तर त्यांची इथे लेक्चर घेतले, काही दिवस घेतले तर काय बिघडते. त्यांचं बिनपगारी, त्यांची पगारात त्यांची रजा तर नाहीच, पण त्यांना हे काम करू द्या आणि हे करू द्या. अशा रीतीने त्यांच्या शिक्षकांविषयीचे अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मनोगत होते. चांगला शिक्षक नेमण्यासाठी ते स्वतः इंटरव्ह्यू घ्यायचे. मिलिंद कॉलेजचे प्राध्यापक, सिद्धार्थ कॉलेजचे प्राध्यापक जे मी नावं दिली यांची त्यांनी स्वतः निवड केली होती. क्या फार बात आहे. फार गोष्टी आहेत. फार आणि गोष्टी तुम्ही जे सांगितलं की शिक्षकांनी या 3 गोष्टी केल्याच पाहिजे, हव्यात, केल्याच पाहिजे. आज हे आम्ही करत आंबेडकरांनी नाही. आणि सांगितलं तुम्हाला आणखी खरंय. हेही सांगतो की शिक्षकांनी अध्ययन करायचं, अगोदर वाचन करावं, अगोदर वाचन केल्यानंतर मग ते विद्यार्थ्यांना शिकवायचं. चिटणीस सरांनी आणखीन एक उदाहरण, त्यांचं एक पत्र माझ्याकडे आहे. चिटणीस सरांनी त्या पत्रामध्ये एक उदाहरण दिलं की जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं पहिलं लेक्चर घेतलं सिडनॅम कॉलेजमध्ये 12 नोव्हेंबर 1918, तारीख एक्झॅक्ट सांगतो, तर त्यावेळेला ते म्हणाले की त्याचे मी 12 वेगवेगळे ड्राफ्ट तयार केले. चिटणीस सरांना बाबासाहेबांनी सांगितलं आणि नंतर मी वर्गावर गेलो. ही तयारी करून वर्गावर जाणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतो आणि तो आजच्या प्राध्यापकांनी अंगीकारावा. निश्चितच खूप महत्त्वाचा तुम्ही इथे सल्ला दिलात. खरं सांगायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अफाट विद्वत्ता होती अफाट होती, आणि याच्यात काही दुसरं आपण बोलूच शकत नाही. पण तरी मला असं विचारावं असं वाटतं की याचे काही उदाहरण आणि प्रसंग आम्हाला खूप आहेत, सांगाल का, खूप तर आहेत, ते खूप प्लीज आहेत. आम्हाला सांगा. एवढी प्रचंड विद्वत्ता त्यांची होती की अगदी भले भले त्यांच्या समोर नमून जायचे. एक त्यांनी जेव्हा ते याचं दीक्षाभूमीचं भाषण बाबासाहेबांनी दिलं त्याच्यामध्येच हा उल्लेख आहे, जे उदाहरण मी आता आपल्याला देतो. तर तो उल्लेख असा आहे की त्यावेळेचे जे हे होते व्हाईसराय होते, त्यांचं नाव सांगतो मी, लॉर्ड लिनथिलगो हे तिथले व्हाईसराय होते. त्या याच्यामध्ये दिल्लीमध्ये ऑफिस वगैरे होतं. तर एकदा बाबासाहेब म्हणजे ज्ञानाची तळपती तलवार हे सगळ्यांनाच माहिती आहे. बाबासाहेब त्यांच्याकडे एकदा गेले आणि काही एक प्रश्न विचारला. असा प्रश्न विचारला की ते अगदी अवाक झाले. म्हणाले की सर मी माझी विद्वत्ता 50 ग्रॅज्युएटच्या बरोबर आहे किंवा नाही, म्हणजे मिनिमम. ते म्हणाले प्रश्नच नाही, आहेच, तुम्ही जागतिक कीर्तीचे विद्वान आहात. सर अशा प्रकारची ही माझी विद्वत्ता कशी आली ते काही बोलू शकले नाही. व्हाईसराय त्यांनी सांगितलं की ही मी माझ्या कष्टाने मिळवलेलं आहे आणि मला माझी अशी माणसं निर्माण करायची आहेत माझ्यासारखी या दलित समाजामधून. त्याच्यामध्ये SC असतील, ST असतील, OBC असतील, या सर्वांमध्ये अशा प्रकारची माणसं निर्माण झाली पाहिजे, हा माझा उद्देश आहे. ताडकन त्याचा अगदी असा इलेक्ट्रिफाईंग इफेक्ट झाला आणि मग त्या व्हाईसरायांनी त्या वर्षापासून 16 विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये पाठवण्याचं मान्य केलं आणि ती परंपरा सुरू झाली. मला वाटतं याच दृष्टिकोनातून अजून एक प्रश्न आहे की भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं ते शिल्पकार 45वे जे कलम आहे की मोफत आणि सक्तीचं शिक्षण आपल्याकडे सुरू केलं पाहिजे, तर याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर प्रश्न आहे हा. खरं म्हणजे राज्यघटना ही ह्या देशाला प्रचंड मोठी देणगी बाबासाहेबांची आहे. ही वॉज अ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी आणि ते महत्त्वाचे, मी ते 45 कलमाकडे येतो 2 मिनिटांमध्ये. पण याचं महत्त्व मी असं सांगतो की अनेकदा असं म्हटलं जातं की घटना समितीमध्ये अनेक लोक होते, अनेकांनी काम केलं, हे मान्य आहे. पण याच्यामध्ये जो एक मुद्दा आपला यांनी सांगितलेला आहे, कृष्णमाचारी त्यावेळेचे ते मंत्री, त्यांनी सांगितलं की 7 लोक ड्राफ्टिंग कमिटीमध्ये होते. एक परदेशामध्ये गेले, दोघांचं निधन झालं, एक स्थानिक राजकारणामध्ये बिझी राहिले, एक अत्यंत आजारी होते. हे सगळं केल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकट्याच्या शिरावर ही संविधान निर्मितीची जबाबदारी आली आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचे संपूर्णपणे आभारी आहोत. अशा प्रकारे त्यांचं रिटर्न स्टेटमेंट आहे. आता याच्यामध्ये संविधानामध्ये तर अनेक बाबींचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये 45 कलम असेल किंवा महिलांसाठीचे जे कलम असतील, अनेक आहेत. तर याच्यामध्ये
18 वर्षाखालील मुलांना शिक्षणाचा, फ्री शिक्षणाचा अधिकार असावा, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कारण काय, या देशामधला लिटरसी रेट जो आहे हा भयानकच आहे, अजूनही आहे. त्यावेळेला तर फारच होता. आणि अस्पृश्यांमध्ये हा रेट जवळजवळ 0 होता. दे वर नॉट अलाउड टू हॅव एनी एज्युकेशन. हे आपल्याला, दे वर नॉट अलाउड टू हॅव एनी प्रॉपर्टी, अनेक बाबी होत्या त्याच्यामध्ये. तर या दृष्टिकोनातून हे जे कलम आहे, हे कलम फार महत्त्वाचं आहे. आणि या कलमाच्या माध्यमातून जर समजा 18 वर्षाखालील सगळ्यांना मोफत शिक्षण दिलं जावं, तर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. आणि त्याच्याद्वारे जे काही स्वप्न आहे बाबासाहेब आंबेडकरांचं, की हा देश हा खऱ्या अर्थानं एक मोठा देश, आणि मोठा देश केव्हा होऊ शकतो, जेव्हा येथील तळागाळातील माणसं, सामान्य माणसं शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे जातील, त्यावेळेलाच असं हे होऊ शकेल. तर ही बाब महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे जे कलम आहे, हे कलम बाबासाहेबांनी टाकलेलं आहे. त्याच बाबासाहेबांनी ही अनेक कलमं टाकलेली. त्याच्यामध्ये एक ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधलं एक अत्यंत महत्त्वाचं कलम, याला रिलेटेड पण थोडंसं वेगळं ते टाकले, की दारूबंदी हा अत्यंत महत्त्वाचा भाग त्यामध्ये टाकलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की विशेषतः गरिबांमध्ये, म्युन्सिपल कामगारांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण हे प्रचंड आहे. 80 to 90% पीपल ड्रिंक, आणि त्यांचे संसार उधळकीला आलेले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आणि उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये केलेला आहे. आणि राज्यघटना ही एक आयडियल राज्यघटना आहे, असं हे सर्वांचंच मत आहे. निश्चितच व्यसनाधीनतेच्या आहारी जाणारा तरुण वर्ग हा शिक्षणाला मुक्तोच जवळजवळ. मुक्तोच. आणि हे त्यावेळेला दूरदृष्टी ठेवून त्यांनी सांगितलं, बाबासाहेबांनी हे हे सगळं किती केलं. फार महत्वाचं आहे. खूपच महत्त्वाचं आहे. वाचाल तर वाचाल असं आपण एक म्हणतो. आणि हो, हो, डॉक्टर हो. बाबासाहेब आंबेडकर यांची खरं तर एक प्रख्यात पुस्तक प्रेमी म्हणून इतिहासानं नोंद घेतली. तर एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून याचा उहापोह आपण थोडक्यात कसा कराल, नक्कीच. आणि काय संदेश द्याल आम्हाला, हे आम्हाला फारच महत्त्वाचं आहे. फारच महत्त्वाचं. पहिली गोष्ट तर अशी आहे की बाबासाहेबांचं शिक्षण प्रेम हे जगजाहीर आहे. याच्यामध्ये मी परत आणखीन एक उदाहरण आपल्याला देतो. आमचे त्यावेळचे एक फार जवळचे वरिष्ठ मित्र म्हणून, त्यांना एक शिक्षणप्रेमी म्हणू, रेगे साहेब, अगदी फार मोठी व्यक्ती, बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धार्थ कॉलेजचे ते लायब्ररियन होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्या संदर्भामध्ये पुस्तक प्रेमाच्या बद्दल एक स्टेटमेंटच त्यावेळेला केलं. ते स्टेटमेंट फक्त एकच मिनिटाचं आहे, मी आपल्याला वाचून दाखवतो की काय बाबासाहेब आंबेडकरांचे त्यावेळेला विचार होते शिक्षणप्रेमी म्हणून. हे बघा, हे इथे हे बघा, ज्यावेळेला त्यांनी 1952ला हा ग्रंथ संग्रह त्यांचा प्रचंड मोठा 50,000 ग्रंथ, हे सगळे ग्रंथ त्यांनी सिद्धार्थला आणि मिलिंद कॉलेजला दिले. ते देताना ते अगदीच भावनाविवश झाले होते. म्हणाले, माझ्या जीवनातील स्नेही सोबती मी तुम्हाला देत आहे. समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला थोर ग्रंथांनीच जवळ केले. मला जगात त्यांच्या इतकं परमस्नेही दुसरं कोणीही नाही. मला समाजाने दूर केले, लाथाडले, जगापासून मी दूर झालो. साऱ्यांनी मला दूर केले, परंतु या ग्रंथांनी मला आसरा दिला. फार मोठं हे योगदान. मला वाटतं या ओळी तुम्ही जे आत्ता वाचल्यात, जी वाक्य वाचली, ह्याच्यातच सगळं सार आहे. सगळे सोडून जातील पण पुस्तकं सोडून जाणार नाहीत. आणि त्यांनाही कायम त्यांनी तर असं म्हटलं होतं की जर माझी पुस्तकं कोणीतरी घेतली किंवा चोरली तर मी बंदूक घेऊन त्याला मी गोळी मारेल. बघा, म्हणजे काय ते पुस्तक प्रेम. खरंय. आणि ह्या पुस्तक प्रेमाबरोबरच त्यांची वाचनाची, आता तुम्ही बोलला तो फार चांगला तुम्ही मला प्रश्न विचारला की वाचाल तर वाचाल ही काय भानगड आहे. ही भानगड खरोखरच फार महत्त्वाची आहे. भानगड नाही म्हणता येणार त्याला आपल्याला, पण ही बाब फार महत्त्वाची याच्यासाठी आहे की आज वाचन संस्कृती ही लोप पावत चाललेली आहे. त्याच्याऐवजी काय येते, व्हॉट्सअप येते, कुठेतरी TV येतं, कुठेतरी मोबाईल येते, आणि मग त्याच्यावर पती पत्नी सुद्धा 2-2 दिवस बोलत नाहीत. का बोलत नाही, तर मग ते TVचे प्रोग्राम चालले, ते व्हॉट्सअपचं चाललं, ते सगळं. पण बाबासाहेब आंबेडकरांचं फार वेगळं होतं. त्यांचं वाचन इतकं प्रचंड होतं, इतकं दांडगं होतं की त्या वाचनामध्ये त्यांना कसलीच शुद्ध राहत नव्हती. एक उदाहरण रट्टू जे त्यांचे सेक्रेटरी त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांनी त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. तर त्यांनी म्हटलं की 9ला एक दिवस बाबासाहेब आंबेडकर, मला माहिती आहे 10 मिनिटच उरलेले आहेत आपले, मी लवकरच आटोपतो, प्रश्नोत्तरं घ्यायची आहेत आपल्याला, पण ही आठवण महत्त्वाची आहे. ते म्हणाले की 9ला बाबासाहेब आंबेडकर बसले वाचन करायला त्यांच्या त्या वाचनाच्या रूममध्ये, राजगृहामध्येच, आणि रात्रीचे 9 जेवण झाले होते. बसले अभ्यास करत होते, वाचन करत होते. रात्रीचे 9 वाजले, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, सकाळचे 9 वाजले तरी बाबासाहेब तिथे बसलेले. मग रट्टू ते रात्री घरी जातो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे येतो आणि बाबासाहेबांना म्हणले, बाबासाहेब हे पुस्तक, अरे तू अजून इथेच कसा? म्हणे, सर
तुम्ही 12 तास एकसारखे इथे बसलेला आहे वाचन करत आणि तुम्हाला याचं भान नाही. इतके तर ही वॉज अ होरेशियस रीडर. अत्यंत अत्यंत वाचनाची पद्धत त्यांची. त्याबद्दल त्यांनी एकदा हे म्हटलेलं. परत मी रेग्यांचंच एक स्टेटमेंट दाखवतो आपल्याला. ते मला बोलले होते, मी एकदा वाचायला बसलो की माझ्या साऱ्या शक्ती एकवटल्या जातात. मी रात्रभर वाचित वा लिहित बसलो तरी मला थोडासा देखील थकवा येत नाही. अविश्रांत वाचनामुळे माझी स्मरणशक्ती एवढी तल्लख आणि प्रखर झाली की मी अमुक ग्रंथावरील महत्त्वाचे लिखाण किंवा अमुक ग्रंथाच्या अमुक पानावर अमक्या ओळीत हे वाक्य किंवा हे अवतरण आहे मी अचूकपणे केव्हाही सांगू शकतो. खरंय, मला वाटतं तुम्ही इतकं छान बोलताय, पण आपल्याला वेळेची मर्यादा वेळेची आहे. मर्यादा आहे. त्यामुळे मला अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न आपल्याला विचारावा बरं, असा बरं. वाटतो की शिक्षण तज्ज्ञ आपणही आहात हो. आणि आपण आपल्या जागी आपल्याला प्रेरणास्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर जाता जाता आम्हाला काय संदेश द्याल सर? हे बघा, आता हे आपला जो प्रोग्राम अगदी आहे, थोडक्यात आम्हाला बाबासाहेब संदेश आंबेडकरांचा ऐकायचा आहे. मी शिक्षण तज्ज्ञ नाही. मी एक बाबासाहेबांचा पाईक म्हणून वावरतो ह्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये. पण एक मात्र मी जरूर सांगेल आमच्या विद्यार्थ्यांना की बाबा रे, बाबासाहेबांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवा. कणाकणानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, हे जे एका कवीने म्हटलेलं आहे ते फारच महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की अभ्यासाला कसलाही पर्याय नाही. अभ्यास करा, अभ्यास केल्यानंतर डिग्री मिळवा, पण त्याचबरोबर चारित्र्यही जपा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणेल, आता आजच्या विद्यार्थ्यांचा लोंढा आपण पाहतो, परदेशी शिक्षणाला जातो. युक्रेन वगैरेची भानगडी आपल्याला सगळं युद्ध सगळं माहिती आहे, किती हाल झाले. शिक्षण घेण्यासाठी परगावी नक्की जावं, गेलंच पाहिजे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं तसं करावं. जावं तिकडे, PhD DSc काय काय डिग्र्या असतील त्या सगळ्या LLD सगळ्या डिग्र्या घ्याव्या, पण देशामध्ये यावं आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशासाठी करावा, आपल्या देशबांधवांसाठी करावा. हा बाबासाहेबांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर घ्यावा, आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. आणि त्यामुळे हीच माझ्या मते बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल. आणि त्यांचं जे काही शिक्षण क्षेत्रातलं योगदान आहे त्या योगदानाबद्दल मी आपल्याशी बोललेलो आहेच. निश्चितच सर, तुम्ही खूप जाता जाता एक महत्त्वाचा संदेश दिलात. आपल्याच देशात राहा, काम करा. आपण इथे आलात आणि वेळात वेळ काढून आम्हाला इतकं मूल्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी कार्यक्रमात आपले आभार मानते. थँक्यू. अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर शिक्षण ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपण भेटणार आहोत हॅलो सह्याद्रीच्या पुढच्या भागात. नमस्कार. नमस्कार.